चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दीपावली गृहपाठ यामधील आपण इयत्ता 4थी मधील भाषा या विषयाची संपूर्ण उत्तरे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणितातील सर्व प्रश्नाची या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी पूर्ण प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सोडून दिलेले आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी वेळ पुरत नसेल, थोडं मी फास्ट घेत असेल, तर तुम्ही काय करायचं, व्हिडिओ थांबून त्या ठिकाणी तो प्रश्न लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, चल. तर पहा, या ठिकाणी आपल्याला राईट द गिवन नंबर इन वर्ड असा या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायच्यात, नंबर दिलेले आहेत वर्डमध्ये लिहायचे. तर पहा, या संख्याचे चारही उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहून दिलेले आहेत. तुम्ही एक एक उत्तर लिहून घ्यायचं. तर हिची पहिली संख्या असते, त्याला म्हणतात युनिट. काय म्हणतात? युनिट. त्यानंतर उजव्या बाजूकडून जी दुसरी संख्या आहे 5, त्याला म्हणतात टेन्स. युनिट, टेन्स अँड 100. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं. आता किती 100 आहे तिथं? 450. तर असं या ठिकाणी आपण चारही उत्तरं तुम्हाला लिहून दिलेली आहेत. हे सर्व तुम्ही उत्तरं व्हिडिओ थांबून लिहून घ्यायचे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतोय. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, राईट द गिवन नंबर इन न्यूमरल्स. हे जे तुम्हाला आता वरी काय केलं, आपण जे नंबर दिले होते त्याला अक्षरात लिहितो. आता हे जे अक्षरात दिलेले त्याला नंबर मध्ये लिहायचं. बघा आता 700. मग आता 700 म्हणते आपण युनिट, 10 आणि 100 असं बघितलं होतं. 700, 100च्या खाली 7 लिहिणार आपण, अँड 94. तर 94. तर पहा, या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहून दिलेलं आहे. तो प्रत्येकाचं उत्तर या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, व्हिडिओ थांबून तुम्ही हे उत्तर लिहून घ्यायचे आणि नंतर पुढील पार्ट पाहायचा आहे. ठीक आहे, चला आता आपण पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत. तर पहा, या ठिकाणी पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. तिथे दिले, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन नंबर. ज्या नंबरला अंडरलाईन म्हणजे अशी रेष ओढलेली ही, तर याची प्लेस व्हॅल्यू लिहायची. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? तर स्थानिक किंमत. काय? स्थानिक किंमत. तर पहा, कुठल्याही संख्येची स्थानिक किंमत लिहिताना, तर आता ह्या 8ची स्थानिक किंमत लिहायची म्हणजे 8 लिहून घ्यायचे आणि त्याच्या समोर किती संख्या आहेत? 1 आणि 2, म्हणजे 2 शून्य द्यायचे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी. ठीक आहे, किंवा मग आपण एकक, दशक, शतक म्हणजेच 100 प्लेसवर या ठिकाणी 8 आहेत म्हणून त्याला 100 ने मल्टिप्लाय केला तरी उत्तर आपलं या ठिकाणी 830 असते. ठीक आहे, आता प्रत्येक प्रश्नातील या ठिकाणी तुम्हाला पहिलं जे आहे म्हणजे पहिलं गणित किंवा मग एक गणित मी समजून देणार आहे. बाकीचे गणित तुम्ही या ठिकाणी पाहायचे. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्हाला सर्वच दिलेले आहेत. फक्त समजून मी तुम्हाला प्रत्येकातलं एक एक देतो, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होईल या हिशोबाने. ठीक आहे, चला लिहून घ्या. लिहिणं झालं नसेल तर व्हिडिओ थांबवा आणि लिहा. चला आता मी पुढील प्रश्नाकडे वळतो. आता प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतो. काय दिलेला आहे प्रश्न? राईट द होल नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फ्रॉम. आपल्याला एक्सपांडेड फ्रॉम जे दिलेलं आहे त्याला नंबर मध्ये लिहायचं आहे. तर हे नंबर मध्ये लिहायचं याचा अर्थ याची काय करायची? सर्वांची बेरीज. तर मी तुम्हाला या ठिकाणी इथं लिहून दाखवतो कसं करायचं. तर पहा, या ठिकाणी ही संख्या मी लिहून घेतली आहे, 50,000. त्यानंतर 300, परत 40 आणि 6. तर पहा, एक गणित मी प्रत्येकातलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोडून दाखवत आहे. तर पहा, पहिल्या 50,376 इथं आपल्याला लिहिलेलं दिसलं. तसं यांची तुम्ही बेरीज करून पाहिजे रफ पेजवर. हीच येते का? एखाद्या वेळेस याच्यातलं उत्तर जर चुकू शकतंय, त्यामुळे तुम्ही प्रत्येकाची ही बेरीज करून पाहिजे, उत्तर या ठिकाणी चेक करत राहायचे. ठीक आहे, तसे तर सर्वच उत्तरं तुम्हाला बरोबर दिलेले आहेत, पण एखादं उत्तर जर
या ठिकाणी तुम्हाला वाटलं तर तुम्ही या ठिकाणी बेरीज करून त्याचं उत्तर काढू शकता. रफ पेजवर बेरीज करायची. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय. तर हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर इथं काय सांगितलंय तुम्हाला, राईट द नेम ऑफ साइड्स ऑफ द गिवन फिगर. ही जी आकृती दिलेली आहे तुम्हाला दिसती ती, तर त्या आकृतीच्या तुम्हाला साइड्स लिहायच्या. साइड्स म्हणजे बाजू. पहा या ठिकाणी साइड्स नाव दिलंय. तर पहिली बाजू ही राहील ए बी, दुसरी बाजू बी सी, ठीक आहे, तिसरी बाजू सी डी आणि चौथी बाजू डी ए किंवा ए डी म्हणलं तरी या ठिकाणी चालतं. ठीक आहे. चला आता या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा आता पुढील प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय. इथं दिलेले सॉल्व द सम. या ठिकाणी जे खालील उदाहरणं दिलेली आहेत ते सोडवायचे आणि त्याचं उत्तर या बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर सर्व उत्तरं तुम्हाला या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेली आहेत. पण तुम्ही परत तुम्हाला सांगतो की हे जे सर्व उत्तर आहेत तुम्ही परत पेजवर एकदा सोडून घ्यायचे, कारण प्रॅक्टिससाठी तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. आता पहा या ठिकाणी बेरीजचे 2, वजाबाकीचे 2, गुणाकाराचे आणि भागाकाराचे 2 उदाहरणं आहेत. ठीक आहे. बेरीज करताना या ठिकाणी तुम्ही बेरीज करताना माहिती आहे तुम्हाला कशी करायची. 4, 7, 2, 1. आता बरोबर याच्या खाली काय करणार, 2, 5, 6 असं लिहितो आपण. त्यांची जर बेरीज करून घेतली आपण तर किती येणार आहे, 9 आणि 4. या ठिकाणी 4. तर पहा या ठिकाणी 4977 उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. तसं तुम्ही बाकीचे उत्तर सोडून पाहिजे. ही वजाबाकी आहे, हा गुणाकार आहे. गुणाकार म्हणजे कसा करणार तुम्ही, 12 पंचे 60 ला 0 हातचे 6 येतील. 12 0 0 6 ला या ठिकाणी हे 6 आहेत. 6 आणि 12 दोन्ही 24. भागाकार करताना सर्वांना भागाकार जमतोय असं या ठिकाणी आपण गृहीत धरतो आहोत. तर भागाकार तुम्ही 7492 भागिले 4 असा तुम्ही भागाकार करायचा. 4 एक 4, या ठिकाणी 3 होतील. त्यानंतर वरतून या ठिकाणी 4 जशा तसे येतील, 34 होतील. परत 4 8 या ठिकाणी 32 होईल. परत किती उरणार आहेत आपले 2, वरतून येणार आहेत 9. परत 4 7 28 होतात. परत 1 उरेल. ठीक आहे. 1 उरल्याच्या नंतर वरतून किती येणार आहेत, 2 म्हणजे 12 होतील. आणि परत 4 त्रिक 12 होईल. पहा 1873 उत्तर आपलं आलेले. असे भागाकार तुम्ही हे दोन्ही करून पाहिजे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक या ठिकाणी जो असेल तो पहा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की जॉईन, काय करायचे, जॉईन द डॉट्स. म्हणजे जे दिलेले जे टिपके दिसतात आपल्याला आकृतीमध्ये ते डॉट्स काय करायचे, ड्रॉ 1 acute अँगल, 1 obtuse अँगल अँड 1 राईट अँगल्स. म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला लघुकोन, त्याच्यानंतर विशाल कोन, काटकोन या ठिकाणी टिपके जोडून काढायचा आहे. तर पहा मी तुम्हाला या ठिकाणी हा ॲक्यूट अँगल दाखवलेला आहे इथं काढून 1 नंबरला. हा ऑब्ट्यूज अँगल आहे, हा राईट अँगल आहे. तुम्ही या ठिकाणी राईट अँगल तुम्हाला वाटलं तर तुम्ही ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी असं तुम्ही राईट अँगल काढू शकता. रेषा ओढताना फक्त स्केलचा वापर करा. ठीक आहे. तर तुम्हाला वाटलं आता आपल्याला ॲक्यूट अँगल हा एवढाच बनवायचा आहे, तर तुम्ही एवढा पण बनवू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला वाटलं राईट अँगल आपल्याला इतकाच बनवायचा तर बनवू शकतात. तुम्हाला वाटलं ऑब्ट्यूज अँगल जो आहे तो आपल्याला एवढाच बनवायचा आहे तरी बनवू शकता. तुम्हाला जसं वाटेल तशा त्या ठिकाणी एक एक आकृत्या बनवायच्या आहेत. चालतंय. ओके. चला आता पुढील प्रश्न आहे. प्रश्न स्क्रीनवर सर्वांना दिसतोय. या प्रश्नात दिलेले आपल्याला राईट बिलो इन टाईप ऑफ अँगल मेड बाय हँड्स ऑफ द क्लॉक. म्हणजे हे जे क्लॉक म्हणजे घड्याळ दिली आहे तर त्याचे जे यामध्ये कोणता कोण तयार होतो हे आपल्याला ओळखायचं इथे.
तर पहा या ठिकाणी वरी आपण बघितलेलंच आहे. हा राईट अँगल असेल, हा ॲक्यूट अँगल असेल आणि हा ऑब्ट्यूज अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन असतो, हा असतो काटकोन असतो आणि हा असतो लघुकोन. हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. चला आता पहा या ठिकाणी सांगा पाहू, यामध्ये आपल्याला विचारलेले आहे, समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर पहा या ठिकाणी रामदास स्वामी यांनी लिहिलेला लीळा चरित्र कोणता? लीळा चरित्र हा ग्रंथ या ठिकाणी रामदास स्वामी यांनी लिहिलेला आहे. परंतु आता यामध्ये लीळाचरित्र किंवा दासबोध हा पण त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. दासबोध. तर तुम्ही या ठिकाणी हे लिहू शकता कुठलाही एक. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. चला आता पुढील प्रश्न पाहूया. पहा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे, draw the two circle which help compass. Show radius in one circle and diameter in another. दोन सर्कल काढायचे. तर पहा या ठिकाणी दोन सर्कल तुम्हाला काढलेले दिसत आहेत. एका ह्याच्यात या ठिकाणी रेडियस काढायची. रेडियस म्हणजे या ठिकाणी त्रिज्या. काय करायची? रेडियस. तर रेडियसला आपण आर म्हणतो. ही रेडियस आहे आणि या ठिकाणी डायमीटर्स म्हणजे डी. तर हा ए आणि बी डायमीटर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही आकृती काढू शकता. या दोन, त्याला नाव द्या ए बी तुम्हाला किंवा पी क्यू काय जे देते ते, आणि ही आर इथं आहे आणि डी ही पूर्ण आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न आहे. पुढचाही प्रश्न वर्तुळावरच या ठिकाणी आपल्याला आहे. तर वर्तुळावरचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. विचारले लेबल देम. या ठिकाणी याचे उत्तर आपल्याला सेंटर कोणता आहे आकृतीत? एफ हा असतो मिड पॉइंट. तर त्यानंतर रेडियस कोणकोणते आहेत या ठिकाणी? तर रेडियस या ठिकाणी सी एफ ही एक रेडियस होईल. त्यानंतर ई एफ ही पण रेडियस होईल आणि डी एफ ही पण रेडियस होईल. ठीक आहे. पुढं चॉर्ड या ठिकाणी कुठले आहे? तर ए बी आणि सी डी या दोन या ठिकाणी चॉर्ड आहेत. डायमीटर कुठला होईल या ठिकाणी? तर सी डी होईल. हा होणार नाही, कारण डायमीटर हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून गेलेला असतो. हे लक्षात ठेवायचे. चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या आणि थोडंसं जर फास्ट होत असेल तर व्हिडिओ थांबवून तुम्ही तुमचे उत्तरं देऊन घेऊ शकता. आता इथं राईट डाऊन बिलो हू मेनी साइड्स गिवन फिगर हॅज. दिलेल्या आकृतीत किती साईड आहेत? तर हे पहा 1 2 3 आणि 4. या ठिकाणी 4 साईड आहेत आणि इथं 1 2 3 साईड आहेत. चालतंय. चला पुढील प्रश्न. आता प्रश्न या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेला आहे. काय तर राईट 4 डिजिट्स नंबर युजिंग अ नंबर. ही नंबर वापरून तुम्हाला 4 अंकी संख्या बनवायच्या. तर पहा या ठिकाणी या संख्या बनवल्या तर याच्यापासून आणखीन वेगवेगळ्या संख्या तुम्ही बनवू शकता. ह्याच दिल्या त्याचा अर्थ तुम्ही ह्याच बनवायच्या असं काही नाही. तर पहा अजून कुठल्या बनतील? तर पहा 4 या ठिकाणी एकच वेळ चालेल. म्हणजे आपण डबल 4ची संख्या जर बनवली 4 7 3 8 अशी बनवू शकते, किंवा 4 8 7 3. तर तुम्हाला फक्त 4 बनवायच्यात. तर टोटल ही 4 अंक आहे. त्याच्यापासून या ठिकाणी 4 अंकी संख्या किती बनतील? तर पहा या ठिकाणी जवळजवळ ती वेगवेगळी 24. तर या संख्येपासून कमीत कमी 24 संख्या बनतात. त्या 24 पैकी तुम्हाला कुठल्याही 4 लिहायच्या हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न आहे. प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय पुढचा. तर या प्रश्नामध्ये आपल्याला जे 5 डिजिट नंबर या ठिकाणी दिलेले 5 डिजिट नंबर हॅज अ नंबर 1 ॲट 100th प्लेस युजिंग द नंबर ओनली 1. हे जे नंबर दिलेले आहेत त्याच्यातला एक जो आहे एक, तो कुठे आले पाहिजे? 100 प्लेसवर आलेला पाहिजे आणि बाकीचे अंक कुठे आले तरी चालतील असं या ठिकाणी सांगितलं. तर या संख्या आणखीन तुम्ही वेगळ्या याच्यात लिहू शकता. ठीक आहे. चला आता आपण या ठिकाणी पुढे बोलूया. आता पुढील प्रश्न आहे आपला, सूर्यमालेत एकूण ग्रह किती? तर या ठिकाणी 8 उत्तर असणार आहे याचं.
पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला इथे दिलेले आहे, राईट द 100 टेन्स युनिट ऑफ द गिवन नंबर. म्हणजे एकच संख्या दिलेली आहे आणि ती 3 प्रकारे या ठिकाणी आपल्याला लिहायची. तर पहा, हे पहिलं त्यांनी लिहून दिलेलं आहे. तर याला कसं लिहिलंय बघा, 200 पहा, हे 200 आहेत अँड 15 युनिट्स म्हणजे 15 युनिट्स आहेत. त्याला अजून दुसऱ्या पद्धतीने कसं लिहिता येईल, तर 21 टेन्स, 21 आणि त्या ठिकाणी टेन्स म्हटलंय. टेन्स म्हणजे त्याला 10 ने आपल्याला या ठिकाणी गुणायचं असते. तर या दोघांचा जर गुणाकार केला तर तो येतो 210. किती येतो? 210 आणि 5 युनिट्स म्हणजे 5 एकक. तर ह्या असं 3 वेळेस ही संख्या वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहायची आपल्याला. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर उत्तर लिहून दिलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहून घ्यायचे. ठीक आहे, चला आता मी पुढील प्रश्नाकडे वळतो. तर लिहा, थोडस थांबून तुम्ही लिहून घ्या. चला, आता पुढील प्रश्न आहे आपला, अरेंज द गिवन नंबर इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी चढता आणि उतरता क्रम लिहायचा आहे आपल्याला. असेंडिंग ऑर्डर म्हणजे या ठिकाणी चढता क्रम आणि डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम. या ठिकाणी पहिलं या ठिकाणी मी तुम्हाला समजून देतो याच्यातलं. बाकीचे तुम्ही या ठिकाणी लिहून घेण्यासाठी थोडासा व्हिडिओ थांबवा आणि पूर्ण प्रश्नाची या ठिकाणी उत्तरं लिहून घ्या. ठीक आहे, चल पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न जो आहे याच्यामध्ये असेंडिंग म्हणजे कसा, चढता क्रम. तर सुरुवातीला चढता क्रम आहे आणि नंतर उतरता क्रम आहे. चढता क्रम म्हणजे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी या चढायच्या पायऱ्या आहे सोप्या पद्धतीने. ही पायरी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबरची असेल. तर असं वरी जाणे म्हणजे याचा अर्थ चढता क्रम म्हणजेच लहानाकडून मोठ्याकडे जाणं, आणि उतरता म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे येणे, म्हणजे वरून खाली येणे. असं लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पायऱ्या लक्षात ठेवायच्या. आता इथं असेंडिंग चढता क्रम, सगळ्यात लहान संख्या 841 लिहिली, त्यापेक्षा मोठी 3721 लिहिली आणि 5432. आता याच्या उलट या ठिकाणी इथं लिहायचंय. तर ठीक आहे, समजलं. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय. इथं विचारलेलं आपल्याला की सर्कल द इवन नंबर फ्रॉम फॉलोइंग. तर या ठिकाणी इवन नंबर म्हणजे ज्या ठिकाणी समसंख्या आपल्याला ओळखायच्या. तर समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या समसंख्या असतात, किंवा संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 एवढ्यापैकी एक कुठलाही अंक जर असेल तर ती कशी असते, इवन नंबर असते. लक्षात ठेवायचं. चला आता पुढील प्रश्न आहे, सांगा पाहू, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे. तर केशव दामले, याला आपण कृष्णाजी केशव दामले असं या ठिकाणी म्हणणार. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, या ठिकाणी इथं विचारलेलं आपलं, जॉईन द इंग्लिश न्यूमरल्स विथ देअर देवनागरी न्यूमरल्स विथ अ लाईन. या ठिकाणी वरी या ठिकाणी इंटरनॅशनल नंबर दिले आहेत, म्हणजे इंग्लिशमध्ये नंबर दिले आहेत, आणि ते देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये नंबर दिलेत. तर सारख्याला सारख्या जोड्या लावायच्या. पहा, हे 405 आहेत, इथं 405 आहेत, या ठिकाणी 287 आहेत, या ठिकाणी 287. या जोड्या तुम्ही लावून द्यायच्या. ठीक आहे, चालेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा प्रश्न आहे, अरेंज व्हर्टिकल अँड सॉल्व. या ठिकाणी तुम्हाला बेरीज करायची. तर बेरीज या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी सोडून दिलेली आहे, तुम्ही रफ पेजवर सोडून पाहायची. ठीक आहे, त्यानंतर खाली आहे गुणाकार 1, भागाकार 1, हे सोडून तुम्ही रफ वहीवर पाहायचे. नेक्स्ट एक्सपांडेड फ्रॉमचं या ठिकाणी तुम्हाला बेरीज करून घ्यायची. इथं बेरीज करून दाखवली आहे, तुम्ही व्हिडिओ थांबून हे उत्तर लिहून घेऊ शकता. चला आता पुढील प्रश्न आहे, सांगा पाहू,
तर सांगा पाहू मध्ये याचं उत्तर तुम्हाला मी एकदा समजून देतो. या आकृती एकूण त्रिकोण किती आहेत असं विचारलंय. तर पहा हे जे कडीकडीचे आहेत 1 2 3 4 5 6 हे कडीकडीचे 6 झाले आणि हा जो मोठा एक आहे 7 आणि हा मोठा एक 8 असे या ठिकाणी 8 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला समजतंय? हा ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न राईट राईट ओनली द आन्सर गिवन बॉक्स. फक्त या बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. हाऊ मेनी पैसे मेक इन 1 रुपीज. 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? ते 100 पैसे असतात. व्हॉट इज स्मॉल 5 डिजिट नंबर? म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या. तर पहा लहानात लहान कुठलीही संख्या विचारली, 2 अंकी विचारली तर 1 लिहायचा अगोदर आणि त्याच्यापुढे 0 द्यायचा. ही लहानात लहान 2 अंकी संख्या. लहानात लहान 3 अंकी म्हटलं की परत एक 0 वाढवायचा म्हणजे 100. लहानात लहान 4 अंकी म्हटलं की परत एक 0 वाढवायचा 1000. असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता इथे दिले 543 अँड सम आपलं 543 अँड सम ऑफ विच नंबर विल बी 975. पण या ठिकाणी पहा म्हणजे 543 मध्ये कोणती संख्या मिळवल्यावर 975 त्याची बेरीज येईल. तर ते 432 मिळवावं लागतील आपल्याला. बाय हाऊ मेनी इज द नंबर 485 ग्रेटर दॅन नंबर 257. तर कितीने मोठा आहे असं विचारलं तर दोघांची वजाबाकी जर केली तर या ठिकाणी उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर सुरुवातीचे जे प्रश्न आहेत तर ते ओके लिहून घ्या. पुढील आहे हाऊ मेनी 2 डिजिट्स नंबर आर देअर. 2 अंकी संख्या किती आहेत? तर त्या 90 आहेत. लक्षात घ्या. का तर 1 ते 9 पर्यंतचे 9 अंक हे 1 अंकी आहेत आणि 100 हा 3 अंकी आहे. म्हणजे हे 9 आणि हा एक 10 म्हणजे 100 मधून 10 गेले तर 90 या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे बघा विच नंबर 39,768 हॅज हायेस्ट प्लेस व्हॅल्यू. सगळ्यात जास्त म्हणजे स्थानिक किंमत कोणाची आहे? तर 3 ची स्थानिक किंमत या ठिकाणी सर्वात जास्त आहे. पुढील प्रश्न आहे पहा या ठिकाणी एक एक प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. आता आपल्याला 7 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे यातला. हाऊ मेनी इज सम ऑफ 273 अँड 108 इज लेस दॅन 50. ज्या दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज 500 पेक्षा कितीने कमी येईल? म्हणजे दोघांची बेरीज करा अगोदर आणि आलेली बेरीज 500 मधून वजा करा. जे उत्तर येईल ते इथे लिहा. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर्स ऑफ 50 रुपीज नोट्स ऑप्टेन एक्सचेंज पहा 2000. 2000 मध्ये 50 रुपयाच्या या ठिकाणी किती नोटा येतील आपल्याला विचारलंय तर आपण असं करू शकतो 2000 भागिले 50. 0 0 या ठिकाणी कॅन्सल होईल. 5 1 5 5 चोक 20 शून्याला 0 40 उत्तर येणार आहे. तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही उभा भागाकार देखील करू शकता. ठीक आहे. चला आता हाऊ मेनी हाऊ मेनी मिनिट्स आर 1.5 hours. म्हणजे 1 घंटा आणि पुन्हा अर्धा घंटा म्हणजे किती मिनिट असं विचारलं. एका घंट्यात 60 मिनिट असतात आणि अर्ध्यामध्ये 30 म्हणजे 90 मिनिट. हे उत्तर अगदी बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहा या चॅनलवर तुम्हाला नवोदय स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी या ठिकाणी भरपूर व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही तयारी करण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल आमची तर नवोदय मिशन नावाचं ॲप आहे प्ले स्टोअरला. तर ते तुम्ही डाउनलोड करा. नवोदय मिशन किंवा मग काय करा 94 21 81 53 76 या नंबरला व्हॉट्सअप देखील तुम्ही करून तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. ठीक आहे. तर पहा आता
साईडची गिवन फिगर यांच्या साईडची नावं द्यायचे. तर असा प्रश्न आपण या अगोदर पाहिला होता. साईड ए बी, त्यानंतर बी सी, सी डी आणि डी ए किंवा ए डी. ठीक आहे, हे तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायला दिलेली आहे. तुम्ही उत्तर लिहू शकता. व्हिडिओ थोडा थांबवा. जर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असेल तर तुम्हाला फास्ट लिहिणं होत नसेल तर व्हिडिओ तुम्ही थोडासा थांबवून देखील लिहू शकता, काही अडचण नाही. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, पुढील प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय. काय हे जे प्रश्न जरी तुम्हाला या ठिकाणी अंदाज दिसत असला तरी तुमच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न व्यवस्थित तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही याला व्यवस्थित पाहून घ्या. तर पहा या ठिकाणी राईट द टाइम शो इन क्लॉक बिलो. या घडीमध्ये किती वाजलेत हे दाखवलेले. तर हा या ठिकाणी 12 असतो, 1, 2 आणि 3. हे लक्षात घ्या. 12 हे 9 असतात, 3 असतात, हे 9 आणि हे 6 हे लक्षात घ्यायची. तर यामध्ये किती वाजले तर 30 मिनिट्स पास्ट हाफ पास्ट 1. या ठिकाणी जर आपण ही उत्तरं तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर इथे क्वार्टर्स ऑफ 2, त्यानंतर क्वार्टर्स पास्ट 10, क्वार्टर पास्ट 10 लक्षात येईल. बघा ही आकृती थोडीशी वाकडी म्हणजे दिसायला दिसते, पण तुमच्या पुस्तकात ही आकृती व्यवस्थित गोल आहे. स्कॅनमध्ये थोडीशी वाकडी झालेली आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहा, पुढील आहे कॅलेंडरवर. तर कॅलेंडरवरचा प्रश्न तर पहा या ठिकाणी कॅलेंडरवरचा प्रश्न पहा, थोडंसं अंधक आलेलं इथं, तर समजून घ्या. विच मंथ हॅज बीन शो, म्हणजे हा महिना कोणता आहे तर मार्च महिना आहे. मार्च इथे दिसतंय तुम्हाला. ऑन व्हॉट डे डू दिस मंथ बिगिन. बिगिन म्हणजे या महिन्याची सुरुवात कोणत्या दिवसाने झाली आहे किंवा कोणत्या वाराने झाली. तर या ठिकाणी उत्तर आपलं थर्सडे. ठीक आहे, तर तुम्हाला पुढे उत्तरं लिहून दिलेली आहेत. थर्सडे. ठीक आहे, तर हे या ठिकाणी शेवटचं वाय, थर्सडेचं जे वाय आहे म्हणजे DAY, या ठिकाणी वाय दिसत नाही तुम्हाला, लक्षात घ्या. पुढे तिसरा प्रश्न. वन विच डे हॅज इंटरनॅशनल वुमन डेज. म्हणजे इंटरनॅशनल वुमन डेज म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असतो तर तो असतो 8 मार्चला. तर हे लक्षात घ्या, 8 मार्चच्या दिवशीचा वार या ठिकाणी थर्सडे लिहिलेला आहे. विच डे हॅव अपियर्ड 5 टाइम. तर काय करायचं आहे या ठिकाणी आपल्याला 5 टाइम मध्ये कोणता वार आलेला आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आपण पाहूया. तर 5 टाइम तर पहा या ठिकाणी हा महिना 31 तारखेचा आहे, म्हणून 1, 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ते आपल्याला जर तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुमच्या लक्षात येणार आहे. तर पहा 1, 2, 3 तारखेचे वार या ठिकाणी थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे हे 3 वार या ठिकाणी तुम्हाला लिहिलेले आहेत. हाऊ मेनी डेज हॅव बीन थर्सडे. या ठिकाणी थर्सडे जो आहे तो कोणकोणत्या तारखेला आलेला आहे ते तारखा या ठिकाणी आपल्याला डेट्स लिहायच्यात. तर 1, 8, 15, 22 आणि 29 हे पहा इथे लिहिले आहेत. 1, 8, 15 इथे 15, त्यानंतर 22 आणि ट्यूजडे. सॉरी, ट्यूजडे का थर्सडे, या ठिकाणी बघा ट्यूजडे. सॉरी, ते तुम्ही या ठिकाणी हे या तारखा लिहा. कोणत्या 6, 13, 20 आणि 27 चालते. ओके, पुढील प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलेला आहे तर हाऊ मेनी टाइम्स डे 21 हॅज ऑक्युअर्ड. तर पहा या ठिकाणी
कोणती 21ची तारीख आहे, तर त्या 21 तारखेचा जो वार आहे कोणता आहे बघूया आपण या ठिकाणी वेनसडे. तर तो किती वेळा आलेला आहे? तर 1, 2, 3, 4 टाइम म्हणजे 4 टाइममध्ये 4 वेळा आलेला आहे. 4 टाइम TIMES 4 टाइम्स. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न या ठिकाणी पुढील आहे. आपल्याला विचारले या ठिकाणी ड्रॉ द अवर्स अँड मिनिट हँड टू शो गिवन टाइम. या ठिकाणी आपल्याला टाइम दिलेला आहे आणि आकृत्या म्हणजे या घडीमध्ये आपल्याला टाइम दाखवायचा आहे. तर लक्षात घ्या काय दिले इथं आपल्याला 40 मिनिट्स पास्ट 4. तर या ठिकाणी म्हणजे पास्ट म्हणजे नंतर 4:40 आपल्याला या घडीमध्ये दाखवायचे. त्या ठिकाणी हा काटा इथे असणार आहे 30-40 आणि हा असणार आहे या ठिकाणी 8 मोठा काटा. ठीक आहे, मोठा काटा असणार आहे 8 लक्षात. आता पुढील प्रश्न वाचूया आपण. 10 मिनिट्स पास्ट 10. आता बघा या ठिकाणी काय विचारलं 10 मिनिट्स पास्ट 10 म्हणजे पास्ट म्हणजे नंतर. बघा 10 मिनिट झाले 10 वाजून म्हणजे आपण घडी कशी काढू शकतो. इथे 10चा काटा आहे, हा छोटा काटा आणि मोठा काटा हा 10. ठीक आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित 2 वर काढा. थोडंसं वाकडं या ठिकाणी झालेला आहे हा काटा. पुढं हा 12 हाफ पास्ट 12 या ठिकाणी म्हणजे 12:30 हाफ म्हणजे 12:30. तर पहा या ठिकाणी हा या ठिकाणी छोटा काटा आपण गृहीत धरूया आणि हा मोठा काटा 6 वर. असं व्यवस्थित काढून घ्या तुम्ही. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहा या ठिकाणी नोटाचा प्रश्न आहे. आता नोटाचा प्रश्न आपल्या सर्वांना सोडवता येतो आहे का नाही, कारण नोटा सर्वांना समजतात. तरी या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित. आता या ठिकाणी मध्यभागी जी नोट दिलेली आहे ती 500ची नोट आहे. कितीची आहे? 500ची. आणि काय विचारलं आपल्याला त्या नोटावर प्रश्न. आता इथे 100च्या 500 मध्ये किती नोटा येतात? तर 5. तर काय करणार आपण? 500 भागिले 100 असं जर केलं तर कडीचे दोन्ही शून्य कॅन्सल 75 येईल. हे आपल्याला असं करता येईल. तर 500 मध्ये 10 रुपयाच्या किती नोटा येतात? तर हे 500 भागिले 10 करावं लागेल आपल्याला. 0 कॅन्सल 50. तर काय या ठिकाणी 50 उत्तर तुम्हाला दिसतं लिहिलेलं. तर 500 मध्ये ह्या नोटा 50च्या किती येतील? तर त्या येतील 10 आणि 500 मध्ये 20च्या नोटा किती येतील? तर 25. असं तुम्ही सोडून घेऊ शकता. चला प्रश्नाची उत्तरे लिहा आणि जर काही समजत नसेल त्या ठिकाणी कमेंट करत राहा. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला आता या प्रश्नामध्ये काय सांगितले आपल्याला? देअर आर 25,430 mangoes plants and 9,685 jackfruit plants in the nursery. How many plants टोटल? देअर टोटल. आता पहा या ठिकाणी टोटल म्हणलं या दोघांची काय करायची? बेरीज. तुम्हाला बेरीज या ठिकाणी करून दाखवलेली तुम्ही सोडून घ्या. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढील प्रश्नामध्ये काय करायचंय? हाऊ मेनी विल बी लेफ्ट if a television set worth 7,460 was purchased from 10,000. आता या ठिकाणी 10,000 मधून आपल्याला हे काय करायचे तर वजा करायचे. ठीक आहे, तर ही वजाबाकी या ठिकाणी सोडवली. म्हणजेच एक टेलिव्हिजन या ठिकाणी परचेस केलेला आहे आणि 10,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. तर किती रुपये उरतील असा या ठिकाणी प्रश्न होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 याच्यातला. तर या ठिकाणी भागाकार तुम्हाला सोडून दिलेला आहे. व्यवस्थित सोडून घ्या आता हे आणि त्याच्या खाली जे उदाहरण आहे त्याचाही गुणाकार तुम्हाला सोडून दिलेला आहे. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी आपला व्हिडिओ आता 30 मिनिटाच्या पुढे गेलेला आहे. थोडंसं तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. तर इथं विचारलेलं आहे हाऊ मेनी रुपीज इच वर्कर्स विल
get 4312 is divided equal amounts 18 वर्कर्स म्हणजे काय करायचं, 18 म्हणजे आहेत या ठिकाणी 18 हा 18 वर्कर्सला या ठिकाणी हे पैसे डिवाइड करायचे, प्रत्येकाला किती येते असं विचारले तर दोघांचा भागाकार करून घ्यायचा, तर प्रत्येकाला 240 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. आता इथं कलर द करेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला विचारले विच इज द ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल विचारलाय, म्हणजे ऑप्ट्यूज अँगल म्हणजे कोणता कोण, विशाल कोण. ठीक आहे, तर ऑप्शन 2 बी हे उत्तर आहे याचं. विच इज द बिगेस्ट नंबर फ्रॉम फॉलोइंग, खालीलपैकी सर्वात मोठा नंबर कोणता आहे असं विचारलंय, तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे याचं पण. पुढील प्रश्न आहे, विचारलंय चूज द करेक्ट रीडिंग ऑप्शन्स फ्रॉम नंबर, हे जे 50,792 दिलेले आहेत, तर याला करेक्ट 50,792 ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी 1 आणि 2 नंबरचा तुम्हाला जर प्रश्न दिसला नसेल तर परत एकदा तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबून त्याचे उत्तर लिहून द्या. चला 3 पर्यंत झालेले आपलं, चौथा प्रश्न पाहूया आपण. तर या ठिकाणी चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. येथे विचारले चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर 9,04,259. तर ऑप्शन 1 मध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे, नेक्स्ट, if in the numbers 4 box, 5 box, 2 box is in even number and difference between their place value 200 2970, there which number will be at. या बॉक्सच्या जागेवर कुठली संख्या येईल हे असा प्रश्न विचारलाय की 4 5 2 हे जे अंक दिलेत आणि तो बॉक्स दिलेत, तर बॉक्सच्या जागेवरची जी किंमत आहे, जी काही किंमत आहे त्यांच्या स्थानिक किमतीमध्ये काय 2970 चा या ठिकाणी फरक आहे. 2970 चा फरक आहे, तर ती संख्या या बॉक्सच्या जागा कोणती येईल ते आपल्याला ओळखायचे. तर आपण या ठिकाणी एकक दशक शतक हजार दशक, एकक दशक शतक हजार, या ठिकाणी हा बॉक्स कॅन्सल असणार आहे, तर इथं या ठिकाणी 3 असतील आणि इथं पण 3 असतील. कशामुळे 3 असतील तर लक्षात घ्या, हा जर प्रश्न परीक्षेत शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो, आपण परीक्षा जर देत असाल ऑलिम्पियड MTS कुठल्याही मंथन वगैरे, तर पहा डाव्या हाताला जो आपला अंक असतो म्हणजे शेवटून इकडं तर कोण आहे 2, तर त्याच्या पुढील अंक या ठिकाणी येत असतो, हे आपल्याला लक्षात पाहिजे. त्याचा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येते. तर पहा कसं येते, तर आता ह्या 3 ची जर स्थानिक किंमत लिहिली तर पहा ती येते 3000 आणि वजा 30 म्हणजे चालू का 2970. तर या अशा पद्धतीने उत्तर येत असते. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा. 6 नंबरचा प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. तर 6 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारले, तर इथे विचारलेलं आहे विच नंबर विल बी सेकंड प्लेस इफ फॉलोइंग नंबर्स आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर. तर या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर जर केले तर सेकंड प्लेसला कोणता नंबर येईल, असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरचे आपण उदाहरण पाहिले आहेत. ठीक आहे, तर हे 1 नंबरचा ऑप्शन उत्तर येते. तर या दोघांची बेरीज करून घ्या, तर ती बेरीज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 मध्ये आपल्याला 3 मध्ये पाहायला मिळते. तर ही बेरीज तुम्ही या ठिकाणी करून पाहायची आहे. प्रत्येक उदाहरण तुम्ही सोडून पाहायचे, जशास तसे उत्तर नाही द्यायचे, ते तुमच्यासाठीच आहेत, पण तुम्ही सोडून पहा कारण तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, चला आता 8 नंबरचा प्रश्न पाहूया.
इथे विचारले हाऊ मच वुड बी द लॉस इफ गोपीचंद सोल्ड and his house from 4,25,000 rupees, which has both in 5 lakh. तर पहा त्यांनी काय केलंय, त्याचं गोपीचंद शोल्ड हाऊस, त्याचं जे घर आहे त्या या ठिकाणी त्याचं घर त्यांनी 5 लाखाला ठिकाणी घेतलं होतं आणि विकलं आहे ते 4 लाख 4,25,000ला या ठिकाणी विकलं. तर त्याला किती लॉस होईल, तर या दोघांची वजाबाकी करायची आहे. 75,000 याचं उत्तर येईल. नफा बरोबर विक्री वजा खरेदी, असं या ठिकाणी सूत्र ठेवावं लागेल तुम्हाला. खरेदी वजा विक्री. तर लक्ष द्या. तर पुढील प्रश्न आहे, इफ each child is given या ठिकाणी आवाज येत नाही. तर बघा या ठिकाणी प्रत्येक मुलाला जर या ठिकाणी 200 मिलीलिटर मिल्क जर दिलं, तर या ठिकाणी 240 चिल्ड्रन्स रिक्वायर्ड, म्हणजे मुलं आहेत 240 आणि एकाला द्यायचे 220 मिलीलिटर दूध. तर किती दूध लागेल, तर या ठिकाणी आपल्याला 200 गुणिले 240 करावं लागेल. आणि हे जे दूध आहे मिलीलिटर असतं, त्याला लिटरमध्ये लिहिण्यासाठी 1000ने याला भाग द्यावा लागेल. तर हे 3 शून्य या ठिकाणी कॅन्सल होतील. 24 दुनी 48 लिटर. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10 आणि हा शेवटचा प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे, तर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतोय का, एकदा चेक करा. दिसत नाहीये ना? ओके. तर मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो आणि त्याचं उत्तर सांगतो. तुम्ही या ठिकाणी समजून घ्या आता. ठीक आहे. त्याचे ऑप्शन दिसत नाहीत, फक्त प्रश्न व्यवस्थित दिसतोय. तर ते विचारले, काय विचारले, इफ 8 टेलर्स स्टिच, म्हणजे या ठिकाणी 8 टेलर आहेत. तर ते 8 टेलरने काय केले, 2240 कॅप्स, म्हणजे 8 टेलर 2240 टोप्या 1 वीक, म्हणजे एका आठवड्यात बनवतात. किती? 8 टेलर. हाऊ मेनी कॅप्स डीड इच टेलर स्टिच पर डे, म्हणजे एक टेलर किती टोप्या एका दिवसात बनवेल, असा या ठिकाणी प्रश्न आहे. तर काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला सांगतो, तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर करेक्ट तुम्हीच करा. तर पहा 8 टेलर येतं आणि ते आठवड्यात इतक्या टोप्या बनवतात, म्हणजे 2240. तर 8ने याला आधी भाग द्या. जे भागाकार येईल त्याला परत 7 दिवसाच्या टोप्या निघतील एका टेलरच्या, तर त्याला परत 7ने भाग द्या आलेला. तर त्याचं उत्तर 40 येईल. ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर त्याचं येणार आहे. ठीक आहे. चला, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दीपावली अभ्यास यामधील गणिताची सर्व या ठिकाणी प्रश्नाची उत्तर तुम्हाला दिलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांनाही शेअर करा. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास 1 आणि 2 लागलीच घेऊन येणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.